नमस्कार, स्वागत आहे तुमचं कुक विथ मयुरा या चॅनलवर। आज मी दाखवणारा पदार्थ आहे जो पारंपरिक पद्धतीने आलेला आणि जो सर्व सणासुदीसाठी केला जातो असा रवा खोबऱ्याचा लाडू। तर हे रवा खोबऱ्याचे लाडू तयार करण्याकरता खूप कमी वेळ लागतो आणि ते खाण्यासही खूप छान लागतात। चला तर मग पाहूयात रवा खोबऱ्याचे लाडू तयार करण्याकरता काय काय साहित्य हवे आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी रवा, 2 वाटी किसलेले खोबरे, 4 पेढे किंवा खवा, 1 वाटी साखर पावडर, तूप, 1 चमचा वेलची पावडर, आणखीन बेदाणे। आता वळूयात कृतीकडे। सर्वप्रथम आपण पेढे किसून घेऊयात आणि ते एका प्लेटमध्ये बाजूला ठेवूयात। त्यानंतर मी इथे एक जाड बुडाचे भांडे गरम करायला ठेवले आहे। त्याच्यात मी तूप देखील टाकलेले आहे। तूप थोडे गरम झाले की लगेच रवा टाकावा। थोडा वेळ मीठ हलवून घेऊन त्याच्यात बेदाणे टाकावे आणि व्यवस्थित सतत हलवत राहावे, म्हणजे रवा आणि बेदाणे करपले जाणार नाहीत। रवा अगदी चांगला भाजण्यासाठी 7 ते 8 मिनिटे लागतात। आता 8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बेदाणे किती छान फुललेले आहेत, आणखी रवा देखील छान भाजलेला आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत किसलेले खोबरे, आणखी थोडे हलवून घेऊयात आणि त्याच्यानंतर टाकूयात पेढे किंवा खवा। जर तुमच्याकडे पेढे किंवा खवा उपलब्ध नसतील तर नाही घातले तरी चालते। इथे आपण टाकत आहोत वेलची पावडर। आणखीन एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून आपण साखर पावडर टाकून घेऊयात। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि पेढ्यांचा गोडवा कितपत आहे हे लक्षात घेऊन साखर पावडर कमी किंवा जास्त टाकू शकता। आता त्याच्यावर एक झाकण ठेवून तसंच एका जागी 5 मिनिटे ठेवून देणार आहोत। आता 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता किती छान मऊसर मिश्रण तयार झालेले आहे। आता आपण या मिश्रणाचे लाडू वळून घेऊयात। आता इथे हे रवा खोबऱ्याचे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहेत। हे लाडू तुम्ही तुमच्या घरी बनवा, खा आणि कुक विथ मयुरा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।